का हो तुमचा उपमा पिवळसर होतो का? कधी चिकट तर कधी कोरडा? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी शेअर करणार आहेत एकदम पांढरा शुभ्र हॉटेल स्टाईल मऊ लुसलुशीत असा परफेक्ट रव्याचा उपमा. एकदम सोपी रेसिपी आहे. 2-3 स्टेपा छान फॉलो केल्या की अशा पद्धतीचा छान पांढरा शुभ्र वापरता उपमा तुम्ही तयार करू शकाल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिली टीप आणि सगळ्यात महत्त्वाची, आता उपमा करताना रवा आणि पाण्याचा प्रमाण खूप जास्त योग्य असणे इम्पॉर्टंट आहे. त्यावरच आपला जो उपमा आहे कशा पद्धतीचा होतो तो ठरतो. तर एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीने रवा जो आहे मोजायचा आहे. रवा जर एक वाटी घेत असाल तर त्याच्या तिप्पट म्हणजे 3 वाटी आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे. तर तिप्पट पाणी घेतलं आपण. आता रवा जो आहे भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी कढई गॅसवरती चढवली, त्यामध्ये तूप टाकायचं आणि तुपामध्ये आपल्याला हा जो रवा आहे खमंग कुरकुरीत होतपर्यंत भाजायचा आहे. कुरकुरीत म्हटलं तर कसं, आपल्याला 3-4 मिनिटांसाठी हा जो रवा आहे मस्त खमंग वास येतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रव्याचा आणि पाण्याचा योग्य प्रमाण घेतला की उपमा वाया जातच नाही, व्यवस्थित होऊन तयार होतो. हा जो उपमा आहे तुम्ही डाएटमध्ये सुद्धा खाऊ शकता. डाएट तर करावंसं वाटते, पण सकाळी नाश्त्याची सवयसुद्धा भरपूर जणांना असते. तर त्यामध्ये ना पोहा किंवा उपमा जो आहे तो परफेक्ट कॉम्बिनेशन आहे नाश्त्यामध्ये खाण्यासाठी. तर तुम्ही खाऊ शकता नाश्त्यामध्ये सुद्धा, म्हणजे डाएटवाले सुद्धा खाऊ शकता आणि असे सुद्धा खाऊ शकता. तर या ठिकाणी सुद्धा एक टीप आहे. रवा व्यवस्थित भाजणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. छान हलका फुलका रवा होतपर्यंत भाजायचा आहे. त्याने काय होईल ना, आपला जो उपमा आहे छान मऊसूत होऊन तयार होतील. जर हा जो रवा आहे भाजण्यात आला नाही तर तो पाणी पिणार नाही आणि रवाळ लागणार, म्हणजे थोडे दाणे दाणे असल्यासारखे लागतील ज्या वेळेला आपण उपमा खायला घेऊ. तर मंडळी, या ठिकाणी रवा जो आहे भाजून झालेला आहे. आता एका प्लेटवरती हा जो रवा आहे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये 2 पळी एवढं तेल टाकून घेऊया. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1 चमचा जिरं, चणा डाळ 1 चमचा आणि उडीद डाळ 1 चमचा. याने टेस्ट एकच नंबर येते, म्हणून चणा डाळ आणि उडीद डाळ नक्की टाका. नंतर मोहरी टाकली आहे 1 चमचा आणि हे सर्व छान हलक्या कलरवरती भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेला कांदा. 1 कांदा बारीक चिरून घेतला, तो कांदा टाकला आहे. नंतर कढीपत्ता स्वच्छ धुवून कट करून घेतला. कोथिंबीरीच्या काड्या बारीक चिरून घेतल्या आणि ते टाकल्या आहे आणि अद्रकचा पेस्ट टाकला आहे. छान आता एकत्र करून घेऊया आणि खमंग असं हे जे आहे परतून घ्यायचे आहे. तर मंडळी, या ठिकाणी मिरची राहिली होती, मिरची टाकून घेतली आहे. एकत्र करून घेऊया आणि 1-2 मिनिटांसाठी ना हे सगळे जे मसाले आहे छान परतून घ्यायचे आहे. हा जो उपमा आहे टेस्टी तर लागतेच, पण अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये तयार होते करायला. आणि तुम्ही कितीही जणांचं करायचं म्हटला तरी जास्त काही वेळ घेत नाही, म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता ह्या सगळ्या गोष्टी शिजलेल्या आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. जर तुम्हाला पिवळा हवा असेल ना उपमा, तर तुम्ही यामध्ये हळद टाकू शकता अर्धा चमचा, पण मला तरी वाटते पांढराचं खूप अप्रतिम लागतो चवीला, म्हणून पिवळा करण्यापेक्षा पांढऱ्याच उपमा करून पहा. नंतर यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकायचा आहे. छान एकजीव करून घेऊया आणि खमंग 1-2 मिनिटांसाठी ना या मसाल्यांमध्येच हा जो रवा आहे छान भाजून घ्यायचा आहे. आधी तर आपण भाजून घेतला, पण यामध्ये सुद्धा भाजून घ्यायचा, म्हणजे रव्याचा आतपर्यंत तेल जातो या मसाल्यांचं वगैरे आहे ते. सोबतच ना आधीच मी पाणी गरम व्हायला साईडला ठेवलं होतं साईडच्या गॅसवरती. आता तो पाणीसुद्धा गरम झालेला आहे आणि हा रवा जो आहे भाजून झालेला आहे 1-2 मिनिटांसाठी. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि छान एकत्र करत जायचं आहे. याने काय होईल ना, गुठळ्या होणार नाही. तुम्ही जर लगेच पूर्ण पाणी एकाच वेळेनं टाकून दिलं की त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे, एकत्र करत जायचं आहे. याने व्यवस्थित रवा शिजून सुद्धा येतो आणि गुठळ्यासुद्धा त्यामध्ये होत नाही. आता जेवढं प्रमाण सांगितलं ना मी पाण्याचं, तेवढाच प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी यामध्ये गरम करून टाकायचं आहे.
तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकही गुठळी यामध्ये दिसत नाही आहे. छान मऊसूत असा दिसून राहिला आहे. आता काय करू ना, यावरती प्लेट झाकायची आहे आणि आपल्याला छान वाफवायचं आहे. गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि 2 मिनिटांसाठी हे वाफवून घ्यायचा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गरमागरम असा उपमा मऊसूत झालेला आहे. कोथिंबीर टाकून घेऊया वरतून आणि गरमागरम उपमा जो आहे सर्व करायला रेडी आहे. हा जो उपमा आहे तुम्ही नाश्त्यामध्ये, डिनरमध्ये कधीही खाऊ शकता. असं काहीच नाही की नाश्त्यामध्येच खावं. कधीही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते. छान मऊ होऊन तयार होतो. चिकट झालेला नाही आहे. तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र झालेला आहे आणि त्यामध्ये जे डाळी आपण टाकल्या आहे छान कुरकुरीत होऊन तयार होतो. तो रव्याचा सॉफ्टनेसपणा आणि तो डाळीचा छान कुरकुरीतपणा खूप छान लागतो चवीला. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर अशाच घरगुती रेसिपी आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.